शुभ प्रभात मुलांना. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा ही सुरू आणि ऑनलाईन शिक्षण ही सुरू या उपक्रमांतर्गत मी श्री पाटणकर सर तुम्हा सर्वांचे आजच्या विज्ञानाच्या पाठासाठी हार्दिक स्वागत करीत आहे. आपण आज इयत्ता 8वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरण यामधील शेवटचा भाग पाहणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आपण एक सुविचार पाहू. पहा, मातृदेवो भव. मातृ म्हणजे माता, म्हणजे जन्मदाती किंवा आई. देवो देव भव. आई ही देवी आहे किंवा आईला देवी समान मानायचं. आपणावर सर्वात जास्त उपकार आपल्या आईचे असतात. जवळजवळ 9 महिने 9 दिवस आपणाला आईने आपल्या उदरात वाढवलेले असतात. अतिशय शारीरिक कष्ट सहन करून आपणाला जन्म दिलेला असतो. जन्म दिल्यानंतर आपणाला रांगणे, चालणे, बोलणे, खेळणे, धावणे या सगळ्या क्रिया आईच शिकवते. आई हा सर्वप्रथम मार्गदर्शक असते. आई आपणाला भरवते. सर्व काही आपले आईच करत असते. जस जसे तुम्ही मोठे होत जातात तस तसे आईचे प्रेम वाढतच जाते. समजा रस्त्याने एक वेळ जात असता अचानक तुम्हाला ठेच लागली किंवा पायामध्ये काच घुसली समजा, तर आपण ताबडतोब आई ग करतो. पहा, आई ज्यावेळी करतो म्हणजे ही एक रिफ्लेक्स ऍक्शन आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यावेळी तुम्ही दुःखात असाल त्यावेळी तुम्हाला आईची आठवण येते. म्हणजे तुम्हाला माहित आहे ह्या दुःखातून आई आपणाला बाहेर काढणारच असते. किंवा तुम्ही आजारी चुकून पडलात किंवा वेदनेने विव्हळत आहात त्यावेळी तुमच्या तोंडून शब्द निघत असतात, आई ग आई ग. म्हणजे आई आपणाला कुठल्याही दुःखातून बाहेर काढते ही आपल्या मनामध्ये प्रक्रिया झालेली असते. आता आई आपला विकास करतेच. त्याच पद्धतीने आई सोबत दुसरे पिता, आपले पितृदेवो भव, म्हणजेच पिता म्हणजेच आपले वडील किंवा जन्मदाता. आई बरोबर वडिलांचेही महत्व आहे. तुमच्या संगोपनात वडिलांचाही थोडा वाटा असतो का. या ठिकाणी आई आपलं वाढ विकास करण्याचा प्रयत्न करते, तर वडील आपणाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या पुरवण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी समजा तुम्ही बाहेर रस्त्याने चालत असाल आणि समोरून भरधाव वेगाने एखादा ट्रक समोर येऊन थांबला, तर तुमच्या तोंडून अचानक उद्गार येतात की अरे बापरे. किंवा सपोज तुम्ही कुठेतरी जंगलमध्ये फिरायला गेला, शेतामध्ये फिरायला गेला, अचानक तुमच्या समोर एक मोठासा नाग तुम्हाला दिसला, तर तोंडून तुमच्या उच्चार येतात अरे बापरे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी तुम्हावर संकट येतं त्यावेळी तुम्हाला बरोबर आपले वडील आढळतात. म्हणजे संकट आणि तुम्ही यांच्यामध्ये बरोबर आपले वडील उभा राहतात. म्हणजे ह्या संकटाच्या वेळी बरोबर आपल्याला वडिलांची आठवण येते आणि आपल्याला कल्पना असते की वडील आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढणार. म्हणून अरे बापरे हा उच्चार आपल्या तोंडात येतो. नंतर त्याच पद्धतीने जसा आपला विकास होतो, वाढ होत जाते, तस आई किंवा वडील मार्गदर्शक म्हणून कधी कधी कमी पडू शकतात. मग आपल्याला कुणाची तरी दुसऱ्याची मदतीची अपेक्षा असते आपला बौद्धिक विकास होण्यासाठी. तर त्यासाठी आचार्य देवो भव. आचार्य म्हणजे आपले गुरुजी किंवा शिक्षक किंवा मार्गदर्शक. शिक्षक तुम्हाला फक्त मदतच करत नाही, तर यशस्वी कसे व्हाल यासाठी सतत प्रयत्न करत असतात. म्हणून शिक्षकाविषयी सुद्धा म्हटलेलं आहे पहा आचार्याविषयी की गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. म्हणजे गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांची उपमा दिलेली आहे. एवढं गुरुंचं आपल्या जीवनामध्ये महान कार्य आहे. तर हे आई, वडील आणि गुरु हे 3 लोक वंदनीय आहेत, नमनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार जर तुमचं
तुम्ही चालत राहिला तर सतत तुमचा भौतिक विकास होईल, आर्थिक विकास होईल. पहा, आई तुम्हाला संकटातून बाहेर काढते, वडील तुमचं संरक्षण करतात, तर गुरुजी तुम्हाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. तर नेहमी जीवनभर आई, वडील आणि गुरु यांचे आदर राखा आणि त्यांच्या समोर नतमस्तक व्हा. तुमची यशस्वीतेकडे वाटचाल होत राहील. ओके, आपण आपल्या पाठाकडे वळूया. पाठ क्रमांक 5, अणूचे अंतरंग. त्यामधील शेवटचे 3 उपघटक आहेत. एक म्हणजे संयुजा मीन्स व्हॅलेन्सी, दुसरं समस्थानिके आयसोटोप्स आणि थर्ड म्हणजे अणुभट्टी न्यूक्लिअर रिएक्टर. संयुजा, व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याची संयुजा. पुन्हा एका व्याख्या ही आपण पाठीमागे पाहिलेलीच आहे. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड म्हणजेच संयुजा होय. किंवा या ठिकाणी करेक्ट व्याख्या केली जाते. पहा, मूलद्रव्याच्या अणूच्या सर्वात बाहेरील कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या. The electrons of outermost cell of an atom is called as valency of that element. बोहरच्या संरचनेप्रमाणे पहा, अणु वेगवेगळ्या कक्षामध्ये विभागलेले आहेत. पाठीमागे आपण तासाला शिकलेलो आहे. केंद्रकाच्या भोवती जी पहिली कक्षा असते, त्या पहिली कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. तिसरी कक्षा जी एम आहे त्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या कक्षेमध्ये 32. हे कायम तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी आपल्याला संयुगावरून मूलद्रव्याची संयुजा सांगणे. संयुग, कंपाऊंड. आता समोर तुमच्या टेबल दिसत आहे पहा. संयुग मूलद्रव्याचं मी सांगतो. सोडियम मूलद्रव्या संयुगाचे नाव आहे सोडियम क्लोराइड. रेणुसूत्र आहे NaCl. रेणुसूत्राचं निरीक्षण करा, NaCl. संयुगाच्या रेणुसूत्रावरून त्या संयुगामध्ये कोणकोणते अणू आहेत किंवा कोणकोणते मूलद्रव्य आहेत हे एक समजतं. उदाहरणार्थ या सोडियम क्लोराइड मध्ये सोडियम एक मूलद्रव्य आहे किंवा सोडियम मूलद्रव्याचा अणू आणि क्लोरीन एक मूलद्रव्य आहे. तसेच या रेणुसूत्रावरून त्या अणूंची संख्या किंवा मूलद्रव्यांची संख्या आपल्याला समजते. उदाहरणार्थ या सोडियम क्लोराइड या रेणुसूत्रामध्ये सोडियमचा 1 अणू आणि क्लोरीनचा 1 अणू आहे. तसेच या काही संयुगाच्या बाबतीत रेणुसूत्रावरून आपल्याला संयुजा सुद्धा समजते. पहा, संयुगातील पहिलं मूलद्रव्य आहे सोडियम Na आणि दुसरे मूलद्रव्य आहे क्लोरीन. सोडियमची संख्या 1 आहे आणि जी सोडियमची संख्या असते ती संख्या म्हणजे त्याच्या लगत असणारा दुसरं जे मूलद्रव्य आहे त्याची संयुजा असते. आता या ठिकाणी सोडियमची संयुजा 1, सोडियमची संख्या 1 आहे म्हणजेच ती संयुजा क्लोरीनची आहे. म्हणून क्लोरीनची संयुजा 1. तसेच क्लोरीनची संख्या 1 आहे. तीच संख्या म्हणजे सोडियमची संयुजा होय. म्हणजे रेणुसूत्रावरून आपल्याला मूलद्रव्यांच्या संयुजा सांगता येतात. NaCl यामध्ये सोडियमची संयुजा 1 तर क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे. दुसरं मूलद्रव्य पहा म्हणजे तुम्हाला समजेल, मॅग्नेशियम क्लोराइड. रेणुसूत्र MgCl2. रेणुसूत्रात पाहिलं की तुमच्या लक्षातच येईल की मॅग्नेशियम आणि क्लोरीन हे 2 अणू आहेत मॅग्नेशियम क्लोराइडच्या रेणूमध्ये. मग पहिलं मूलद्रव्य मॅग्नेशियम Mg आणि किती आहेत संख्या 1 आहे. दुसरं मूलद्रव्य क्लोरीन आहे. किती आता या ठिकाणी पहा, मॅग्नेशियमची संख्या 1 आहे म्हणजेच क्लोरीनची संयुजा 1. क्लोरीनची संख्या 2 आहे म्हणजे ती संयुजा ही मॅग्नेशियमची असते. MgCl2 या
रेणुसूत्राचं निरीक्षण केले असता मॅग्नेशियम अणूंची संख्या 1, क्लोरीन अणूंची संख्या 2. क्लोरीनची अणूची संख्या जी आहे ती संख्या म्हणजेच मॅग्नेशियमची संयुजा होय, म्हणून मॅग्नेशियमची संयुजा 2. तर मॅग्नेशियम अणूंची संख्या 1 आहे, ती संयुजा असते क्लोरीनची, म्हणून क्लोरीनची संयुजा 1. उदाहरण क्रमांक 3 पहा. अल्युमिनियम क्लोराइड, रेणुसूत्र AlCl3. पहिलं मूलद्रव्य अल्युमिनियम, दुसरे मूलद्रव्य क्लोरीन. अल्युमिनियमची संख्या 1 आहे, म्हणून तीच संख्या म्हणजेच क्लोरीनची संयुजा होय. रेणुसूत्रामध्ये क्लोरीनची संख्या 3 आहे, मग ही क्लोरीनची संख्या म्हणजेच त्या संलग्न असणाऱ्या मूलद्रव्याच्या अल्युमिनियमची संयुजा 3 होय. नेक्स्ट उदाहरण पहा. लेड ऑक्साइड, रेणुसूत्र Pb2O3. बघूया किती तुमच्या लक्षात आहे. आता या ठिकाणी Pb म्हणजे लेड, पहिलं मूलद्रव्य P लेड. आता या ठिकाणी Pb चे म्हणजे लेडचे किती अणू आहेत रे सांगा? सर 2. यस, करेक्ट, 2. आणि ऑक्सिजनचे किती अणू आहेत? यस, Pb2O3 मध्ये ऑक्सिजनचे किती अणू आहेत? पहा, Pb चे 2 आहेत बरोबर, म्हणजे लेडचे 2 अणू आहेत. तर ऑक्सिजनचे किती अणू दिसत आहेत? O3 म्हणजे ओके, ठीक आहे. ऑक्सिजनचे 3 अणू आहेत, म्हणून या ठिकाणी पहा ऑक्सिजनचे जे अणू आहेत संख्या ती संयुजा लेडची आहे, आणि लेड म्हणजे Pb ची जी संख्या आहे ती संयुजा ऑक्सिजनची आहे. शेवटचं मूलद्रव्य पहा मिथेन, रेणुसूत्र CH4. पहिलं मूलद्रव्य कार्बन, मग कार्बनची दुसरे मूलद्रव्य हायड्रोजन. कार्बनचे किती अणू आहेत या ठिकाणी? संख्या 1. कार्बनच्या अणूची संख्या म्हणजे ती दुसऱ्या हायड्रोजनची संयुजा होय, आणि हायड्रोजनची संख्या 4 आहे. ही हायड्रोजनची 4 संख्या ही म्हणजेच कार्बनची संयुजा होय. मूलद्रव्याच्या संयुगाच्या रेणुसूत्रावरून फक्त काही मूलद्रव्यांचीच आपल्याला संयुजा सांगता येतात. जर एखाद्या संयुगात 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य असतील किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्याचे अणू असतील, उदाहरणार्थ साखर, ग्लुकोज C6H12O6, किंवा साखर C11H22O11, अशा पद्धतीने 3 किंवा जास्त ज्यावेळी मूलद्रव्ये असतील एखाद्या संयुगामध्ये, तर आपणाला ही संयुजा मूलद्रव्याची संयुजा सांगणे थोडस अवघड जातं किंवा सांगता येत नाही. परंतु करेक्ट आपणाला मूलद्रव्याचे संयुग सांगायचे झाले तर इलेक्ट्रॉन स्वरूपावरून आपल्याला मूलद्रव्याची संयुगा सांगते. पाहूया इलेक्ट्रॉन स्वरूपान म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून मूलद्रव्याची संयुजा सांगणे. समोर दुसरं टेबल तुमच्या दिसतंय. क्रमांक 1 मूलद्रव्य पहा सोडियम, संज्ञा Na. सोडियमचा अणुअंक तुम्हाला माहित आहे 11 आहे. मग 11 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, राहिलेले 11 पैकी 2 गेले, राहिलेले दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असतात, आणि राहिलेले तिसऱ्या म्हणजे 2, 8, 1 हे इलेक्ट्रॉन स्वरूपन. मग संयुजा सांगताना तुम्हाला प्रथम व्याख्या सांगितलेली आहे, सर्वात बाहेरील कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? सर्वात बाहेरील कवचामध्ये इलेक्ट्रॉन 1 आहे, आणि ती इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच संयुजा होय. या ठिकाणी सोडियमची संयुजा 1. जर 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर असतील तर x वजा 4 वजाबाकी करायचे. ओके. दुसरं मूलद्रव्य आहे पहा अल्युमिनियम.
ॲल्युमिनियमची संज्ञा कॅपिटल ए स्मॉल एल, अणुअंक 13. पहा इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं होणार, 13 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. 8 आणि 2 10 राहिलेले 3 हे तिसऱ्या कक्षेमध्ये असतात. मग सर्वात बाहेरील कक्षा म्हणजे हे तिसरे कवच. मग तिसऱ्या कवचात 3 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून संयुजा 3. ओके, संयुजा 3. नेक्स्ट मूलद्रव्य पहा ऑक्सिजन. ऑक्सिजनची संज्ञा O, अणुअंक 8, इलेक्ट्रॉन स्वरूपण पहा 2 6. सर्वात बाहेरील कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त 8 बसू शकतात म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. पहा मग 2 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे त्यावेळी x वजा 6 करायचं म्हणजे 8 वजा 6 बरोबर 2. ही येणारी ही 2 ही संख्या संयुजा होय. कारण या ठिकाणी दुसरी कक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. नेक्स्ट मूलद्रव्य पहा जर्मेनियम. संज्ञा Ga, अणुअंक 32. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात. राहिलेले 4 18 8 26 2 28 राहिलेले 4 इलेक्ट्रॉन हे सर्वात बाहेरील कक्षेमध्ये असतात. मग अष्टक पूर्ण करण्यासाठी एक तर 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे किंवा 4 इलेक्ट्रॉन ज्यादा आहेत म्हणून 8 संयुजा बरोबर जर्मेनियमची संयुजा 4. नेक्स्ट मूलद्रव्य फॉस्फरस. संज्ञा कॅपिटल P, अणुअंक आहे 15. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं सांगता येईल, इलेक्ट्रॉनिक सोडून पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन. मग सर्वात बाहेरील कवच म्हणजे संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन किती आहेत, 5 आहेत. मग 5 आहेत तर अष्टक पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट कक्षात असतात तर त्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजेच आपल्याला x वजा 5 करायचं. येणारी उत्तर 3 ही संयुजा आहे. फॉस्फरसची संयुजा 3. क्रिप्टॉन. संज्ञा कॅपिटल K लहान r, अणुअंक 36. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा 2 8 18 8. शेवटच्या कक्षेमध्ये चौथ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे अष्टक पूर्ण आहे. मग अष्टक पूर्ण असेल तर ह्यांना इलेक्ट्रॉन देण्याची गरज नाही, घेण्याची गरज आहे. ज्यावेळी अष्टक किंवा द्विक पूर्ण असतं त्यावेळी त्या मूलद्रव्याची संयुजा ही 0 असते. पहा नेक्स्ट पहा शेवटचं मूलद्रव्य गॅलियम. संज्ञा Ga, अणुअंक आहे 31. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा पहिल्या कक्षेमध्ये 2, नंतर 8 18 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन. ह्या सर्वांची बेरीज 31 येते. बाह्यतम कक्षेत म्हणजे संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन 3 आहेत म्हणून त्याची संयुजा ही 3. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन स्वरूपावरून आपणाला त्या मूलद्रव्याची संयुजा सांगता येते. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपावरील त्या सर्वात बाहेरील कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या. सर्वात बाहेरील कक्षा किंवा कवचाला नाव आहे संयुजा कवच. पहा सोडियम मध्ये सर्वात बाहेरील कवच आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन 1 म्हणून संयुजा 1. ॲल्युमिनियम मध्ये सर्वात बाहेरील कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स 3 आहेत म्हणून संयुजा 3. ऑक्सिजन मध्ये बाहेरील कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 6. अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून ह्याची संयुजा 2 आहे. ओके, पाठीमाग आरुष म्हणून या विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारला होता, त्याची नंतर माहिती घेऊया आपण. मूलद्रव्याची संज्ञा आणि अणुअंक द सिम्बॉल आणि ॲटॉमिक नंबर जर दिलेले असेल तर बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सांगणे अतिशय सोपं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. मूलद्रव्य हायड्रोजन. झेड म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक किंवा अणुक्रमांक. हायड्रोजनचा अणुअंक हा तुम्हाला माहित आहे 1 आहे.
म्हणजे एकच इलेक्ट्रॉन असणार आहे हायड्रोजन, आणि त्या बाह्यतम इलेक्ट्रॉन मध्ये जास्तीत जास्त एकच इलेक्ट्रॉन असणार. दुसरं मूलद्रव्य आहे कार्बन. कार्बनचा अणुअंक आहे 6. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, राहिलेले इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत किती असणार आहेत? 4 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत. तिसरं मूलद्रव्य लिथियम. अणु क्रमांक 3. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले, राहिलेला 1 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत. म्हणजे बाह्यतम कक्षेतील किंवा बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1. नेक्स्ट मूलद्रव्य ऑक्सिजन. अणुअंक आहे 8. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 राहतील. म्हणजे बाह्यतम कक्षेत आपल्याला 6 इलेक्ट्रॉन असणार. नेक्स्ट मूलद्रव्य नायट्रोजन. अणुअंक म्हणजे Z7. पहिल्या कक्षेत 2, नंतर राहिलेले 5 बाह्यतम कक्षेत. म्हणजे मूलद्रव्याची संज्ञा आणि मूलद्रव्याचा अणुअंक दिला असता आपणाला बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सांगता येते. आता पाठीमागील विचारलेला आरुषच्या प्रश्नाकडे जाऊया. ब्रोमिनच्या संयुजा संदर्भात आरुषने असा प्रश्न विचारला की सर, त्यांनी सांगितलं की मूलद्रव्याची द्विक किंवा अष्टक पूर्ण असेल तर अष्टक पूर्ण होण्यासाठी जेवढी इलेक्ट्रॉनची गरज असते तेवढी संयुजा, किंवा बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील ती संयुजा. परंतु त्यांना प्रश्न केला की मूल ब्रोमिन मध्ये जी तिसरी कक्षा आहे KLM कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग तिथे कुठे अष्टक पूर्ण आहे? तर त्यावेळी बाळांनो, हे अभ्यासक्रम उच्च लेवलला कॉलेजला तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे जी कवच आहेत, के कवच, LMN, ह्या कवचाचे पुन्हा सब उपकवच असतात, SPDF. जे के कवच आहे त्या के कवचामध्ये फक्त यसच उपकवच असते, एकच कवच. एल कवचामध्ये पुन्हा 2 उपकवच असतात, यस आणि पी. एम कवचामध्ये पुन्हा उपकवच SPD असे असतात, आणि एन कवचामध्ये पुन्हा उपकवच SPD असतात. आता ह्या उपकवचाचे सुद्धा इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता ठराविकच असते. यस कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, पी उपकवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन, डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि एफ मध्ये 14. म्हणजे 4 इलेक्ट्रॉनचा फरक असतो पहा, अशा पद्धतीने. मग आपलं जे ब्रोमिनचा अणुअंक आहे 35, त्यानुसार के मध्ये कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले आहे, बसू शकतात. एल कवचामध्ये 2 उपकवच आहेत, एस आणि पी. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, असे मिळून 8 इलेक्ट्रॉन्स एल कवचामध्ये बसू शकतात. एम कवचामध्ये 3 उपकवच असतात, SPD. या उपकवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता 2, पी ची 6 आणि डी ची 10. हे 10, 6, 16, 2, 18. हे एम कवचामध्ये 18. राहिलेले 7 इलेक्ट्रॉन हे शेवटच्या एन कवचामध्ये आहे. तर एन कवचामधील एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसले आणि पी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे पी कवच पूर्ण, सब कवच पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून या ठिकाणी ब्रोमिनची संज्ञा ही संयुजा ही 1 आहे. मग इलेक्ट्रॉनिक हे कॉन्फिगरेशन जे दिलेलं आहे मी खाली, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2 4p6, हे तुम्ही पुढे 11वी 12वीला जर सायन्स फॅकल्टी घेतली तर त्यावेळी तुम्हाला समजेल या ठिकाणी. मग या ठिकाणी जे शेवटचं कवच आहे एन कवचामध्ये एकूण इलेक्ट्रॉन हे 7 आहेत. मग आपल्या सूत्राने म्हणजे याला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून ब्रोमिनची संयुजा 1 आहे. म्हणजे त्या ब्लॉक मधील क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, फ्लोरीन ह्या सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा एकच असते. ओके, आपण दुसऱ्या घटकाकडे जाऊया, समस्थानिके, आयसोटोप्स. पहा, मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलभूत गुणधर्म असतो मूलद्रव्याचा. तसेच अणुअंक हा रासायनिक ओळख असलेला गुणधर्म असतो. काही मूलद्रव्यांच्या बाबतीत
अणुअंक समान असतात किंवा अणुक्रमांक समान असतात, पण काही मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक भिन्न असतात. पहिल्या तासाला तुमच्या लक्षात आलं असेल पहा, अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक. अणुक्रमांक म्हणजे झेड, अणुच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या, आणि अणुवस्तुमानांक म्हणजे ए, अणुच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या. मग काही मूलद्रव्यांच्या बाबतीत अणुअंक सारखा असतो, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. या अशा वेळी अशाच भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या परंतु एकच अणुअंक असलेल्या जी मूलद्रव्ये आहेत त्यांना समस्थानिके किंवा आयसोटोप्स म्हणतात. काय सांगितलेलं आहे पहा, अणुअंक सारखा, सेम atomic number but different atomic mass number, such elements are called as isotopes. मग या ठिकाणी उदाहरणार्थ कार्बनची 3 समस्थानिके आहेत. There are 3 types of isotopes of carbon. कोणता पहा, C12, C13, C14 किंवा कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. या ठिकाणी पहा C12 म्हणजे ह्या तिन्ही कार्बनचा अणुअंक सारखा आहे, परंतु ही 12, 13, 14 हे काय आहे, अणुवस्तुमानांक आहेत. आता हे C12, C13 अशा पद्धतीने सुद्धा लिहितात. आपल्याला माहित आहे मूलद्रव्याचं लेखन करताना मध्यभागी आपण संज्ञा लिहितो आणि डाव्या बाजूला खालील बाजूस अणुअंक आणि वरील बाजूस अणुवस्तुमानांक. मग 12, 13 आणि 14 हे अणुवस्तुमानांक आहेत. म्हणजे C12 हे कार्बन, C13 हाही कार्बन आणि C14 ही कार्बन, परंतु हे वेगवेगळे गुणधर्म आहेत त्यांचे, म्हणून यांना समस्थानिके म्हणतात. किंवा हे C12, C13, C14 या पद्धतीने सुद्धा लिहितात. खाली 6 जे दाखवलेले आहेत, 6 म्हणजे त्या कार्बनचा अणुअंक होय, आणि वरती 12 दाखवलेला हा 12 अणुवस्तुमानांक, 13 अणुवस्तुमानांक, 14 अणुवस्तुमानांक. ह्या 12 मध्ये कशाची संख्या असते, अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची. त्यापैकी ही खाली 6 संख्या आहे प्रोटॉनची संख्या. मग ह्या 12 मधून 6 प्रोटॉन वजा केले म्हणजे राहिले 6 न्यूट्रॉन. इथं काय होईल, 13 मधून 6 प्रोटॉन केले म्हणजे 7 न्यूट्रॉन राहतील, आणि इथं 14 मध्ये 6 प्रोटॉन वजा केले म्हणजे 8 न्यूट्रॉन्स होतात. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते, म्हणून या ठिकाणी काही मूलद्रव्यांची समस्थानिके असतात. दुसरं उदाहरण पाहूया, हायड्रोजन. हायड्रोजनची 3 समस्थानिके आहेत. पहिलं समस्थानिक हायड्रोजन, दुसरं समस्थानिक ड्यूटेरियम, तिसरं समस्थानिक ट्रिटियम. जे आपण पावसाचं पाणी किंवा शुद्ध पाणी पाहतो त्या पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन्हींच्या संयोगातून पाणी तयार झालेलं आहे. तर ते पाणी म्हणजे हे पहिलं हायड्रोजन आहे पहा. अरे हो सॉरी, थोडस या ठिकाणी हा जो पहिला फर्स्ट हायड्रोजन आहे तो हायड्रोजन 1 म्हणजेच हायड्रोजन, आणि हा सेकंड जो आहे हायड्रोजन तो ड्यूटेरियम आहे, आणि हा तिसरा म्हणजे ट्रिटियम. ही हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम ही तिन्ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. म्हणजेच हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे पण अणुवस्तुमानांक भिन्न आहे. पहिल्यामध्ये अणुवस्तुमानांक 1, दुसऱ्यात अणुवस्तुमानांक 2 आहे, त्याला ड्यूटेरियम म्हणतात, तिसऱ्यामध्ये अणुवस्तुमानांक 3 आहे, त्याला ट्रिटियम म्हणतात. ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे नैसर्गिक नाहीत, फक्त हायड्रोजन 1 H1 हा नैसर्गिक समस्थानिक आहे. पुढे पाहूया आपण. या ठिकाणी काही समस्थानिकांनी उपयोग पहा. पाठीमागे सुरुवातीलाच तुम्हाला पाहिलं रुदरफोर्डने एक प्रयोग केलेला होता पहा. त्यांनी काय केलं, किरणोत्सारी मूलद्रव्याचे अल्फा पार्टिकलचा मारा एका अतिशय सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला. किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. मग काही मूलद्रव्यांची समस्थानिके हे किरणोत्सारी असतात, आणि किरणोत्सारी मूलद्रव्ये हे वेगवेगळ्या क्षेत्रात उपयुक्त आहेत. शेती क्षेत्रात उपयुक्त आहेत, आपल्या वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त आहेत, ऊर्जा क्षेत्रामध्ये उपयुक्त आहेत. तर त्यापैकी काही किरणोत्सारी समस्थानिकाचा आपण उपयोग पाहणार आहोत. युरेनियम. युरेनियम 232, 233, 234, 239 पर्यंत ही 8
पूर्णपणे युरेनियमची समस्थानिके आहेत. त्यापैकी आपल्याला अभ्यासक्रमासाठी म्हणजे आहेत युरेनियम 235, सर्वात जास्त उपयुक्त युरेनियम 235 हे किरणोत्सारी समस्थानिक आहे आणि त्याचा उपयोग केंद्रकीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी, म्हणजे हे आपल्याला जी विद्युत ऊर्जा मिळते, ही विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी युरेनियम 235 हे मूलद्रव्य वापरतात. केंद्रीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन, FISSN. There are two types of nuclear reactions. First is nuclear fusion and second is nuclear fission. Nuclear fission means केंद्रीय विखंडन. यामध्ये मोठ्या वस्तुमानक असलेल्या मूलद्रव्याच्या केंद्रकाचं विखंडन करून हलकं वस्तुमान असलेल्या मूलद्रव्यामध्ये रूपांतर होतं, त्याला केंद्रीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फिशन म्हणतात. दुसरं मूलद्रव्य पहा कोबाल्ट. कोबाल्टची ही काही समस्थानिक आहेत. कोबाल्ट 57, कोबाल्ट 58, कोबाल्ट 59, कोबाल्ट 60. त्यापैकी कोबाल्ट 60 रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट किंवा कोबाल्ट 60 किरणोत्सारी मूलद्रव्य हे आपल्या कॅन्सर सारख्या आजारावर उपयुक्त आहे. अतिशय. थर्ड मूलद्रव्य आहे आयोडीन. आयोडीनची ही समस्थानिक आहेत 121, 123, 126, 131, 32 ही सगळी समस्थानिक आहेत. त्यापैकी आयोडीन 131 हे गलगंड, की आपल्या हनुवट्या, काही मुलांच्या हनुवटीच्या खाली अशा गाठ आलेली असते, सुजलेली असते, तर त्या गलगंड या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावर आयोडीन 131 हे मूलद्रव्य हे किरणोत्सारी समस्थानिके उपयुक्त आहे. नेक्स्ट पास सोडियम. ही सोडियमची समस्थानिके आहेत 22, 23, 24, 25. त्यापैकी सोडियम 24 हे समस्थानिक जमिनी खालून ज्या मोठमोठ्या पाईपलाईन गेलेल्या आहेत पाण्याच्या किंवा इतर वायूच्या, तर त्याच्यावर दाब पडून काही वेळा त्यांना भेगा पडण्याची शक्यता असते आणि ह्या भेगा वरून दिसत नाहीत कारण ते गाडलेले असतात. ह्या भेगा शोधण्याचं काम हे सोडियम 34 हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्य करतात. म्हणून सोडियम 24 ह्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळामधून किंवा पाईपलाईन मधील भेगा किंवा चेरा शोधण्यासाठी उपयुक्त होतो. 5वं समस्थानिक आहे कार्बन. आत्ताच आपण पाहिले कार्बनचे समस्थानिके 3, 12, 13, 14. त्यापैकी कार्बन 14 हे जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी, जीवाश्म हजारो वर्षापूर्वी किंवा लाखो वर्षापूर्वी सजीव गाडलेले गेले, त्याच्यावर विविध दाबाचा, विविध घटकांचा परिणाम होऊन ते राहिलेले जे घटक आहेत त्याला जीवाश्म नाव आहे. तर जीवाश्म याचं वय किती वर्षापूर्वीचे ही गाडलेली सजीव आहे ते ठरवण्यासाठी कार्बन 14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो. तर काही किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग हे अन्न पदार्थातील सूक्ष्म जीवाणू, अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवापासून संरक्षण करण्यासाठी, मायक्रोब्स पासून संरक्षण करण्यासाठी काही किरणोत्सारी पदार्थ. पुन्हा एक लक्षात ठेवा, युरेनियम 235 हे ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त होत आहे. कोबाल्ट 60 हे कॅन्सर सारख्या आजारावर उपयुक्त. आयोडीन 131 हे गलगंड या आजारावर उपयुक्त आहे. सोडियम 24 हे किरणोत्सारी समस्थानिक पाईपलाईन मधील पाईपच्या भेगा शोधण्यासाठी. कार्बन 14 हे समस्थानिक जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी. वारंवार प्रश्न विचारले जातात, बाळाने ह्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण नेहमी रिकाम्या जागा भरा यासाठी यातले कमीत कमी 2 तरी प्रश्न असतात. ओके, स्क्रीनशॉट काढले असेल. आता आपण नेक्स्ट घटकाकडे जाऊया. राहिलेला 3रा घटक म्हणजे अणुभट्टी, न्यूक्लिअर रिएक्टर. हे समोर तुमच्या समोर चित्र दिसतंय पहा. या ठिकाणी आपल्याला जायला परमिशन नाही, पण ही आहे मुंबईतील एक प्रसिद्ध अशी अणुभट्टी आहे, न्यूक्लिअर रिएक्टर आहे. हिचं नाव आहे अप्सरा आणि ही मुंबईमधील चेंबूर येथे आहे पहा, खाडी किनारी. अप्सरा अणुभट्टीचं नाव आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. भाभा
अणुसंशोधन केंद्र या ठिकाणी ही अणुभट्टी आहे. या अणुभट्टीच्या कार्याविषयी किंवा यासारख्या अणुभट्टीच्या कार्याविषयी, रचनेविषयी आपण आता माहिती घेऊ. पहा, अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्याचे यंत्र म्हणजेच अणुभट्टी होय, न्यूक्लिअर रिएक्टर. तर या ठिकाणी अणुभट्टीमध्ये जो आता पाठीमागच्या मध्ये दाखवलेलं होतं का गोलाकार घुमट आकाराचा, एक मोठी पॉवरफुल बंदिस्त भिंत आहे. तिथं खरे इंधन अणुइंधन ठेवलं जातं. तर त्या अणुभट्टीत अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया करतात. कुठली केंद्रकीय अभिक्रिया? फिशर म्हणजे विखंडन अभिक्रिया. आणि त्यापासून केंद्रीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात मुक्त होत असते. रासायनिक अभिक्रिया समजून घ्या. युरेनियम 235 हे अणुइंधन आहे. युरेनियम 235 हे रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्य, किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. आणि हे युरेनियम 235 हे मूलद्रव्य बाळाला आपल्या भारतात सापडत नाही. आपल्याला अमेरिकेकडून किंवा ऑस्ट्रेलियाकडून आयात करावं लागतं. ह्या युरेनियम 235 किरणोत्सारी मूलद्रव्यावर मंद गतीच्या इलेक्ट्रॉनचा 2 ते 3 इलेक्ट्रॉनचा नुसता फक्त मारा करतात, त्यावर आदळतात. त्यामुळे ह्या युरेनियम 235 ताबडतोब विखंडन होतं, फिशन. आणि त्यापासून हलकी मूलद्रव्ये म्हणजे क्रिप्टॉन 92 आणि बेरियम एक मूलद्रव्य तयार होतात. आणि मोठ्या प्रमाणात काय होते? ऊर्जा निर्माण होते. शिवाय न्यूट्रॉन्स तयार होतात. पहा, पुन्हा ते न्यूट्रॉन्स काय करतात? युरेनियम 235 वर मारा करतात आणि पुन्हा युरेनियम 235 चे विघटन होऊन त्यापासून क्रिप्टॉन आणि बेरियम ही मूलद्रव्ये तयार होतात. मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. शिवाय इलेक्ट्रॉन्स मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आणि इलेक्ट्रॉनची गती वाढत असते. अशी श्रृंखला म्हणजे चेन सतत चालू होत असते. तर या ठिकाणी जादा होणारे न्यूट्रॉन्स त्याचा वेग कमी करणे आणि संख्या कमी करणे गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा ह्या इलेक्ट्रॉनच्या वेगामुळे आणि जास्त झालेल्या ऊर्जामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे. तर या न्यूट्रॉनची संख्या आणि वेग करण्यासाठी ते मंदक म्हणजे मॉडरेटरची सोय केलेली असते. मॉडरेटर म्हणजे त्या भट्टीमध्ये जड पाणी किंवा ग्राफाईट सोडलेलं असतं. जड पाणी किंवा ग्राफाईट हे काय करतं? त्या इलेक्ट्रॉनचा वेग कमी करतं. जड पाणी म्हणजे ह्या जड पाणीमध्ये ड्यूटेरियम असतो पहा, हायड्रोजनचं दुसरं समस्थानिक ड्यूटेरियम. ते साध्या पाण्यापेक्षा 8 पट पाणी जड असतं हे ड्यूटेरियम असलेलं पाणी. दुसरा जो आहे नियंत्रक, कंट्रोलर मध्ये बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम च्या कांड्या असतात. आणि ह्या कांड्या काय करतात? जी न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे ते न्यूट्रॉन शोषून घेतात. नंतर आहे घटक शीतक. मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली असते. त्या ऊर्जेवर पाणी सोडल्यामुळे पाण्याची वाफ होते आणि ही पाण्याची वाफ पाईपच्या साहाय्याने बाजूला काढली जाते. जेम्स वॅटने सांगितलंय पाण्याच्या वाफेमध्ये जबरदस्त शक्ती असते आणि त्या वाफेच्या शक्तीच्या साहाय्याने त्या टर्बाईन्स मधले पाती फिरवले जातात आणि मोठ्या प्रमाणात बीज निर्मिती केली जाते. कशी रचना पा या ठिकाणी दाखवलेले आहे की जे काळ्या रंगाची मोठी जी भिंत आहे मोठ्या एक अतिशय कवच, जबरदस्त कवच आहे. मध्यभागी हे जांभळ्या रंगाचं दिसतंय पहा. या ठिकाणी केंद्रीय इंधन असतं, अणुइंधन. कोणतं? युरेनियम 235. या ठिकाणी हे 2 ते 3 न्यूट्रॉनचा ह्या केंद्रीय युरेनियम 235 वर मारा केला जातो. त्यामुळे या युरेनियम 235 स्प्लिट म्हणजे विखंडन होऊन काय होतं? क्रिप्टॉन वगैरे हलकी मूलद्रव्य तयार होतात आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या ठिकाणी हा मंदक वापरलेला आहे. मंदकच्या साहाय्याने, मंदक म्हणजे जड पाणी, ह्या जड पाण्यामुळे ह्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनचा वेग कमी केला जातो. तर वर हे जे कंट्रोल रॉड्स आहेत ते प्रामुख्याने बोरॉन, कॅडमियम आणि बेरियमचे. हे काय करतात? ह्यामध्ये जादा झालेले न्यूट्रॉन्स शोषून येतात. पुन्हा या ठिकाणी जे ऊर्जा बाहेर पडले
त्या ऊर्जा पाण्याच्या संपर्कात आणतात, शीतकाच्या संपर्कात, त्यामुळे ह्या पाण्याची वाफ होते पहा. आणि वाफ ही लाल रंगाने दाखवलेली आहे. ही लाल वाफ निर्माण झालेली पाईप मधून आणून इकडे या टर्बाईन वरती सोडली जातात. त्यामुळे हे टर्बाईनची पाती फिरत राहतात आणि टर्बाईनची पाती फिरल्यानंतर त्याचं रूपांतर या जनरेटर मध्ये विजेमध्ये केलं जातं. या ठिकाणी ओव्हरऑल असे रिएक्शन दाखवले जाते पहा. ही 1 नंबर म्हणजे ही मोठी इमारत आहे, पॉवरफुल इमारत. आणि 2 नंबर मध्ये आहेत हे जे आहेत ते पाईप आहेत वाहून जाण्यासाठी. आणि 4 नंबर आहे इथे युरेनियम 235 हे इंधन असतं. या ठिकाणी न्यूट्रॉनचा मारा केला जातो. अभिक्रिया मुख्य हित केंद्रीय विखंडन अभिक्रिया 4 या ठिकाणी होते. आणि पुन्हा या ठिकाणी 2 नंबर मध्ये तयार झालेली ऊर्जा, त्या ऊर्जेमुळे काय होतं, या ठिकाणी पहा इथं कर्सर दिसतं, इथं जड पाणी असतं. जड पाण्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉनचा वेग कमी होतो. आणि हे जे पाईप मधून जे पाणी सोडलेलं आहे त्या पाण्याची वाफ इथे होते. पण ती वाफ 2 नंबरच्या पाईप मधून ह्या असणाऱ्या टर्बाईन वर सोडली जाते. पाण्याची टर्बाईनची पाती फिरतात. या जनरेटर 6 नंबर मध्ये 6 आणि 7 मध्ये जनरेटर मध्ये वीज तयार केली जाते. हा निळा हा पाण्याचा फ्लो दाखवलाय. मुख्य रचना ही अशी आहे पहा. अशा पद्धतीने पाण्याचा ऊर्जेचा फ्लो जांभळ्या ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे या पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ लाल पाईप मधून इकडे येते, वरती या टर्बाईन वर येते. टर्बाईनची पाते फिरतात, त्यामुळे इथे ऊर्जा निर्माण होते. जादा झालेली वाफ पुन्हा खाली इथे पाण्याच्या संपर्कात आणून थंड केली जाते. अशा पद्धतीने अणुभट्टीमध्ये रचना असते. अणुभट्टीपासून निर्माण झालेली ऊर्जा आपण वापरत असतो पहा. अशा एकूण आपल्या देशामध्ये 8 अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. त्या 8 पैकी जवळजवळ 8 मध्ये 22 अणुभट्टी आहेत. आणि या 22 अणुभट्ट्यामध्ये सर्वात पहिली अणुभट्टी ही आपल्या मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये आहे. 1956 रोजी ती कार्यान्वित करण्यात आली आहे. आणि त्या अणुभट्टीला नाव आहे अप्सरा. मुंबई येथे भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये अणुभट्टीचं नाव अप्सरा आहे. युरेनियम 235 हे मूलद्रव्य किरणोत्सारी समस्थानिक आपल्याकडे सापडत नाही. परंतु थोरियम 232 हे मूलद्रव्य मोठ्या प्रमाणात सापडतात. आणि ह्या थोरियम 235 पासून युरेनियम 233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर काही अणुभट्ट्यांची योजना विकसित करण्यात आलेली आहे. अणुभट्ट्यांची रचना कशी असते याचा माहिती घ्यायची असेल तर www.youtube.com वर जाऊन माहिती घ्या. ओके, या ठिकाणी आपण मूलद्रव्याची संयोजन, नंतर समस्थानिके आणि अणुभट्टीची रचना पाहिली. पाहूया आपल्याला कितपत थोडस समजलेलं आहे. प्रश्न 1, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. पर्याय दिलेले आहेत, पर्यायावर विचार करा आणि उत्तर मला सांगायचं आहे. 1 पहा, AlCl3 मीन्स अल्युमिनियम क्लोराइड. या संयुगात अल्युमिनियमची संयोजा टिंबटिंब आहे. अजून मी पर्याय सांगितले नाहीत, फक्त AlCl3 कडे लक्ष द्या. Al म्हणजे अल्युमिनियम, Cl म्हणजे क्लोरीन. यामध्ये तुम्हाला अल्युमिनियमची संयोजा विचारली आहे, तर अल्युमिनियमची संयोजा 1 आहे का 3 आहे? सर मी गायत्री सांगू? ओके, गायत्री. हा, या संयुगात अल्युमिनियमची संयोजा 1 आहे. अल्युमिनियमची संयोजा 1 आहे. ओके, नाही बाळा, मी सांगितलेलं काल होतं की अल्युमिनियमची संयोजा सांगित असेल तर दुसऱ्या मूलद्रव्यांची संख्या आपल्याला सांगावी लागते.
दुसऱ्या लगत असणाऱ्या मूलद्रव्याची संख्या म्हणजेच पहिल्या मूलद्रव्याची संयुजा. हो सर. हा, मग सांग गायत्री, अल्युमिनियमची संयुजा किती? सर 3. यस, म्हणजेच क्लोरीनची संख्या होय. नेक्स्ट प्रश्न पहा. कार्बनचा अणुअंक 6 आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. म्हणून त्याच्या संयुजा कक्षातील म्हणजे बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब आहे. पर्याय आहेत 12 आणि 4. सर 4. ओके, काय रे बाळा नाव तुझं? छान उत्तर आरुष. दिलंस. आयुष. आरुष ना? हो आरुष, सर. तुला ब्रोमीनच्या संयुजाविषयी समजलं सगळं व्यवस्थित? हॅलो. हो सर, समजलं एकदम ओके. बरोबर समजलं. तिसरा प्रश्न पहा. समस्थानिकामध्ये म्हणजेच आयसोटोप्स मध्ये अणुअंक टिंबटिंब असतो. अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि अणुवस्तुमानांक टिंबटिंब असतो. पर्याय भिन्न आणि समान. समस्थानिकामध्ये अणुअंक टिंबटिंब असतो. समान असतो का भिन्न असतो? सर भिन्न असतो. अणुअंक अणुअंक म्हणजे खाली असतात ते, आणि अणुवस्तुमानांक म्हणजे वर असतात ते, ॲटॉमिक मास नंबर. मग समस्थानिकेमध्ये आता तुम्हाला व्याख्या सांगितल्या. सर समस्थानिकेमध्ये अणुअंक समान असतो व अणुवस्तुमानांक भिन्न असतात. यस, व्हेरी नाईस आन्सर. करेक्ट आन्सर. नाईस, थँक्स. ओके, छान अभ्यास, छान गायत्री केला, लक्षपूर्वक गायत्रीने सांगितलं. पहा नेक्स्ट. अणुभट्टीत टिंबटिंब या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात. पुन्हा प्रश्न आहे का? अणुभट्टीत आत्ताच पाहिलं, टिंबटिंब या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात. एक आहे कोबाल्ट, दुसरा आहे युरेनियम. सर युरेनियम. या, करेक्ट, व्हेरी नाईस आन्सर. ओके, नेक्स्ट प्रश्न पहा. मुंबई येथील अणुभट्टीचं नाव टिंबटिंब आहे. ज्या मुलाला सांगता येईल त्यांना आधी नाव सांगा. अप्सरा अवंतिका. सर मी गायत्री सांगू? हा, गायत्री सांग बाळा. मुंबई येथील अणुभट्टीचे नाव अप्सरा आहे. करेक्ट आन्सर, अप्सरा. मुंबई येथील अणुभट्टी अप्सरा 1956 साली भाभा अणुसंशोधन केंद्र मध्ये स्थापन करण्यात आलेले, कार्यान्वित करण्यात आलेलं. प्रश्न दुसरा पहा. समस्थानिकी कितपत तुमच्या लक्षात राहिले पाहूया. योग्य जोड्या जुळवा. अस्तंभ. युरेनियम 235. लक्षात ठेवा, हे समस्थानिक आहे. युरेनियम 235. 2 कोबाल्ट 60. 3 आयोडीन 131. चौथं समस्थानिक आहे सोडियम 24. 5वं समस्थानिक आहे 14. कार्बन 14. युरेनियम 235, कोबाल्ट 60, आयोडीन 131, सोडियम 24 आणि कार्बन 14. ब स्तंभामध्ये त्याचे उपयोग दिलेले आहेत. पहा. जीवाश्म वय वाढवणे, ऊर्जा निर्मिती, कर्करोग, गलगंड, जमिनीखालील चिरा किंवा भेगा. तर युरेनियम 235 ला ब स्तंभातील कोणता पर्याय जोडू शकतो? विचार करून उत्तर सांगा. सर मी गायत्री सांगू? यस गायत्री. युरेनियमला आपण ऊर्जा निर्मितीसाठी घेऊ शकतो. एक्सलंट आन्सर. युरेनियम ऊर्जा निर्मिती. नेक्स्ट, कोबाल्ट 60 ब स्तंभातील पर्याय सांगा. कर्करोग. करेक्ट, कोबाल्ट कर्करोगावर उपयोग. आयोडीन 131 आत्ताच सांगितलेलं आहे. आयोडीन 131 ब स्तंभातील जोडी. सर मी गायत्री सांगू? हा बोल गायत्री. गलगंड. गलगंड किंवा ग्वायटर. करेक्ट. सोडियम 24 गायत्री तू सांग. सोडियम 24 चा जमिनीतील चिरा शोधणे. जमिनीखालील असणाऱ्या पाईपलाईन मधील चिरा सोडणे. काय? आणि कार्बन 14 कोणती जोडी ब स्तंभातील? सर
जोडी अ जीवाश्म वय ठरवणे. ओके, कार्बन 14 हे समस्थानिक जीवाश्माचं वय ठरवण्यासाठी उपयुक्त पडतात. ओके, या ठिकाणी पुस्तकातील पान नंबर 38 वरील प्रश्न क्रमांक 6 आणि 7 तुम्हाला सोडवायचा आहे. सोपा आहे. ओके, आता काही तुमच्या काही शंका किंवा अडचणी असतील तर सांगा बाळा. एक मिनिट.